नमस्कार मित्रांनो, ठरल तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली, अर्जुन वंदनाला हाताशी धरून प्रियाला चांगली अद्दल घडवणार. आता नेमकं काय आणि कसं कसं घडतं हे सगळं जाणून घेण्यासाठी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहतोय की सध्या अस्मिताच्या बाळाची 5वी करायची असते आणि त्यासाठी सायलीने 5वीची जी काही तयारी करायची असते ती सगळी तयारी केलेली असते. त्यानंतर मग 5वी पूजनाची जी पूजा असते ती कल्पना करून घेते. मग ती पूजा करून झाल्याच्यानंतर लगेचच आता इकडे सगळेजण छान गप्पा वगैरे मारत बसतात. पण अस्मिताच्या मनात आता सचिनचाच विचार सुरू असतो. इतक्यात त्या ठिकाणी चैतन्य येतो. चैतन्याने येताना आता अर्जुनने सांगितलेले ते डिवोर्सचे पेपर्स आणलेले असतात आणि आता चैतन्य अर्जुनला म्हणतो, अर्जुन तुम्ही पेपर्स बनवून मागितले होतेच ना, हे घे. आणि मग लगेचच तो ते पेपर अर्जुनच्या हातामध्ये देतो. आता कसले पेपर्स मागवले अर्जुनने हा प्रश्न घरातल्यांना पडतो. अश्विन अर्जुनला विचारतो, दादा कसले पेपर्स मागवलेस बनवून. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, काही नाही सांगतो, हे पेपर्स खूप महत्त्वाचे आहे कारण या पेपर्सवरती अस्मिताईच पुढंच अख्खं भविष्य अवलंबून असणार आहे. अस्मिताला वाटतं की अर्जुनने तिच्यासाठी काहीतरी पॉलिसी वगैरे केली. तर अर्जुन म्हणत असतो की अस्मिताई या पेपर्सवरती लवकर स्या कर. अस्मिता विचारते, कसले पेपर आहेत हे अर्जुन. त्यावर अर्जुन सांगतो, हे तुझे डिवोर्स पेपर्स आहेत, तुझे आणि सचिनचे. त्याबरोबर हे ऐकून अस्मिताला खूप मोठा धक्का बसतो. ती म्हणते, काय अर्जुन, तुझं डोकं वगैरे तर ठिकाणावर आहे ना, काय बोलतोयस तू माझा आणि सचिनचा डिवोर्स. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, हो सया कर. त्यावर मगच मिता म्हणते, हे बघ अर्जुन, मी असं काहीही एक करणार नाहीये. उगाचच्या उगाच तू माझ्या भोवती उगाच हट्ट धरू नकोस आणि तू काहीही बोललास ना तरीही मी असं कुठलंही पाऊल उचलणार नाहीये. त्याबरोबर आता अस्मिता कांगावा करायला लागते. तिला त्रास होऊ लागतो. सायली म्हणते, अस्मिता ताई प्लीज प्लीज तुम्ही शांत व्हा. अहो मी म्हटलं होतं ना तुम्हाला असा कुठलाही आगाऊपणा तुम्ही करू नका म्हणून मी सांगितलं होतं ना तुम्हाला. अस्मिता ताईंच्या डिव्होर्स वगैरे काही फाईल करू नका. काय गरज होती तुम्हाला हे सगळं करायची अस्मिता ताई, तुम्ही शांत हा. त्यावर अर्जुन म्हणत असतो, तुम्हाला कळत नाहीये का, त्या सचिनला आपण सुधारण्याची एक संधी दिली होती पण तरीही तो सुधारलेला नाहीये. याचा अर्थ एकच होतो की त्या सचिनला कितीही आणि कुणीही संधी दिली ना तरीही तो कधीच सुधारणार नाहीये, तो कधी बदलणार नाहीये. नालायक हा नालायकच राहतो, समजलं ना. त्याबरोबर मग सायली म्हणते, अहो तुम्ही काय बोलताय. अर्जुन म्हणतो, मी बरोबर बोलतोय, जे काही बोलतोय ते. त्यावर मग सायली अर्जुनला म्हणते, तुम्ही शांत व्हा बरं. अस्मिता ताई प्लीज तुम्ही थोडा वेळ खोलीत जा. अस्मिता खोलीत जाते. त्याबरोबर मग सायली अर्जुनला म्हणते, एवढं समजवूनही पालत्या घड्यावर पाणीच ना, तुम्ही कशाला उगाच डोक्यात राग घालून घेताय. अस्मिता ताईंकडन कसं सगळं तयार करून घ्यायचं, त्यांना कसं नवायचं ते सगळं मी बघते. तुम्ही घरातल्या गोष्टींवर लक्ष देऊ नका. तुम्हाला वंदनाला शोधायला जायचं होतं ना, जा तुम्ही वंदनाला शोधायला जा. त्यावर अर्जुन म्हणतो, आणि तू. सायली म्हणते, अस्मिता ताईंबरोबर मी घरी थांबते. आधीच अस्मिता ताईंची मनस्थिती फार काही बरी नाहीये आणि त्यात तुम्ही हे डिवोर्सच नवीन काहीतरी काढलं त्यामुळे तर त्यांची मनस्थिती आणखीनच जास्त खराब झाली असेल. तुम्ही राहू द्या, तुम्ही जा आणि आता तुम्ही शोधाशोध करायला सुरुवात करा. नंतरन तुम्ही घरी आल्यावर तुम्हाला जे काही माहिती मिळाली ती मला तुम्ही सांगा बस. त्यावर अर्जुन म्हणतो, ठीक आहे मी आत्ता जातोय पण मी अस्मिता ताईच्या आणि सचिनच्या डिवोर्सचा विषय बंद केलाय असं तू समजू नकोस. अस्मिता ताईला जितक्या लवकर जमेल तितक्या लवकर तू समजव, नाहीतर मग तिला मी माझ्या पद्धतीने समजवेन. बरं आता मी निघतोय, पण एक गोष्ट आणखीन, जर त्या वंदनाबद्दल मला काही माहिती मिळाली
आणि तिच्या घरी जाण्याची जर वेळ आली तर मग मात्र मी तुला कॉल करेन, तेव्हा मात्र मला येऊन भेट. त्यावर सायली होकार देते. त्यानंतर मग सायली आणि अर्जुन हे दोघेही जण आता आपापल्या कामांसाठी निघतात. अर्जुन आणि चैतन्य दोघजण पोलीस स्टेशनला येतात. पोलीस स्टेशनला येऊन मग आता अर्जुन हा तिथे त्या बाई बद्दलची चौकशी करू लागतो आणि मग आता हवाल इन्स्पेक्टर अर्जुनला त्या सर्व जुन्या फाईलचे रेकॉर्ड काढून देतात. अर्जुन आणि चैतन्य आता शोधाशोध करायला सुरुवात करतात. आता एवढ्या जुन्या फाईल शोधायच्या असतात, त्यांना खूपच जास्त कष्ट पडत असतात. हे सगळं करायला चैतन्यम म्हणतो, अर्जुन मला हे सगळं खूप अवघड वाटतंय रे. त्याबरोबर बबर हवालदार साहेब म्हणतात, पण हे सगळं तुम्हाला का शोधायचंय आणि 20-22 वर्षांपूर्वीची गोष्ट तुम्हाला आत्ता का माहिती करून घ्यायची. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, करायची खूप काही डिपेंड आहे या गोष्टीवर, त्यामुळे ही गोष्ट आम्हाला काहीही करून शोधून काढायचीच आहे. आणि त्यानंतर मग अर्जुन आणि चैतन्य पुढे आणखीन जास्त आता शोधत जातात आणि मग आता बघता अर्जुन आणि चैतन्याला त्या बाईची ती कॉपी असलेली फाईल सापडते. आणि मग आता अर्जुन आणि चैतन्य त्या हवालदाराला विचारतात की बघा हेच ना. त्याबरोबर मग तो हवालदार ती FIR वाचतो आणि म्हणतो, हो हीच FIR आहे. त्याबरोबर आता अर्जुन म्हणत असतो, आता पुढची सगळी काम आपोआपच सोपी होत जातील. एवढे दिवस आता जे काही कष्ट आम्ही करत होतो त्या कष्टांना हळूहळू एक करून यश यायला लागलंय. मग आता चैतन्य म्हणतो, अर्जुन आता काय करणार आहेस पुढे. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे अस्मिताच्या मनात मात्र सतत सचिनचाच विचार सुरू असतो. तो अस्मिता विचार करत असते, अर्जुनची आज एवढी हिंमत वाढली का की अर्जुन चक्क माझ्यासमोर डिवोर्स पेपर्स ठेवतो आणि मला सांगतो की या पेपर्सवरती सह्या कर म्हणून, आणि हे तुझे डिवोर्स पेपर्स आहेत म्हणून. अर्जुनची एवढी हिंमत अर्जुनने असं का केलं. अर्जुनला काय गरज काय होती. आमच्या नवरा बायकोंचा प्रश्न आहे, आम्ही दोघंजण बघून घेऊ. सचिन आणि मी आमचं सॉर्ट आऊट करून. अर्जुनला का प्रत्येक वेळी आमच्यामध्ये पडायचं असतं मला कळत नाहीये. अर्जुन का असा वागतो ना, वकील आहे हा म्हणून हा काहीही करेल असं नाही होत. असं आता सगळं अस्मिता म्हणत असते. इतक्यात त्या ठिकाणी सायली येते. सायली येऊन अस्मिताला सावरण्याचा प्रयत्न करते. ती म्हणत असते, अस्मिता ताई मला कळतं तुम्हाला ह्यांचं जे काही वागणं होतं ते सगळं नाही पटलेलं, नाही आवडलेलं, पण प्लीज तुम्ही चिडू नका ना. अहो हे जे काही वागले ते चुकीचं असलं तरी तुमच्या काळजीपोटी होतं. अस्मिता म्हणते, काळजी माझी काळजी खरंच अर्जुनला माझी काळजी आहे असं वाटतं का ग सायली तुला. जर त्याला माझी काळजी आहे, जर तो माझा विचार करतो तर मग त्याने माझा संसार मोडावा असा विचारच कसा केला. अगं भाऊ आहे ना माझा, मग माझ्या नव्याला चांगली समज देऊन त्याला परत घरी आणून माझा संसार सुरळीत करण्याचं सोडून हा हे काय भलतंच करतोय. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे सायली म्हणते, अस्मिता ताई तुम्ही विसरता यांनी हे सगळे प्रयत्न करायचा प्रयत्न केला होता. उलट तेव्हा तर त्यांनी आपल्याला कोणालाही काहीही सांगितलं नव्हतं. जेव्हा पुन्हा दुसऱ्यांदा तुम्ही स्वतःच्या डोळ्याने स्वतः बघितलत ना सचिन भाऊजींना, तेव्हा मग यांनी सांगितलं सगळं खरं आपल्याला. आणि त्यांना दुसऱ्यांदा संधी देऊनही त्यांनी पुन्हा तेच केलं. दुसऱ्यांदा आपण त्यांना माफ केलंही तरी पुन्हा त्यांनी तिसऱ्यांदाही तेच केलं. कळलं का तुम्हाला. तिसऱ्यांदा अहो तुम्हाला वाटतं का ते सुधारू शकतात म्हणून. सायली अस्मिताची समजूत काढत असतानाच अर्जुन सायलीला कॉल करतो आणि आता तो सायलीला सांगत असतो, सायली त्या बाईचा पत्ता आम्हाला सापडलेला आहे. आता तू लवकर इकडे ये. आपल्याला त्या बाईच्या घरी जायचं आहे. आपल्याला तिच्याबरोबर बोलायचंय. नक्की प्रियाने तिच्या मुलाच्या पायाला आघात केल्यानंतर मग तिचा मुलगा नक्की हँडिकॅप झाला. त्याच्या पुढे काय झालं आपल्याला जाणून घ्यायचंय त्या बाईकडनं. त्यावर सायली म्हणते, ठीक आहे तुम्ही तिथेच थांबा, मी येते. आणि मग
त्यानंतर सायली ही सुद्धा पोलीस चौकीच्या जवळ पोहोचते आणि मग अर्जुन व सायली दोघंजण तिकडनं आता त्या बाईच्या घरी येतात. आता त्या बाईच्या घरी आल्याच्यानंतर मग अर्जुन आणि सायली त्या बाईला स्वतःची ओळख सांगतात आणि मग आता ते म्हणत असतात की आम्हाला बबली लोखंडे बद्दलची माहिती तुमच्याकडून जाणून घ्यायची. ती बाई प्रियाच नाव ऐकून प्रचंड चिडते. सायली म्हणत असते, आम्हाला माहिती आहे की त्या मुलीने तुमच्या मुलाला पांगळ केलंय म्हणून तुम्हाला त्या मुलीचा राग आहे, पण जे काही घडलं होतं ते प्लीज सविस्तर सांगितलं तर बरं होईल. मग लगेचच ती बाई सांगू लागते, प्रिया एक नंबरची नालायक आणि हलकट मुलगी आहे. त्या बबलीमुळे माझं एवढं मोठं नुकसान झालं. माझा एवढा मोठा मुलगा काहीही कामधंदा करू शकत नाहीये. तिच्यामुळे तो अपंग झाला. लहान असताना खेळताना एकदा तिच्या मनात काय आलं, तिने माझ्या मुलाला मारलं. त्याच्या पायावरती एक स्थळी पडली आणि त्यानंतर माझा मुलगा कायमचा अपंग झाला. तो पुन्हा कधीही चालू फिरू शकलेला नाहीये. त्या मुलीला मी सोडणार नाही. ती मला भेटली ना तर मी तिचा जीव घेईन, तिच्या जिंजा उपटेन. त्याबरोबर सायली म्हणते, हे बघा प्लीज, तुम्ही शांत व्हा. हे बघा, मला माहिती आहे तुमच्या राग रास्ताय आई म्हणून तुम्हाला तुमच्या मुलाबद्दल खूप दुःख होत्य, हेही मला कळत्य. आपण तुमच्या मुलाचा जमेल तितका उपचार करून घेण्याचा प्रयत्न करूया ना, आणि तुम्हाला आमची मदतही करायची. त्यावरती म्हणते, कसली मदत आणि काय हव्य तुम्हाला इकडे. त्याबरोबर मग आता सायली अर्जुन त्या बाईला सांगतात, ती बबली आमच्या घरात राहते आणि सध्या ती आमचं घर उद्ध्वस्त करते. त्यावर ती म्हणते, जर तुमच्या सोबत आहे ती तर मला तिला एकदा तरी मारायचं आहे. मला एक संधी द्या. मला माझ्या मुलाच्या अपंगत्वाचा बदला तिच्याकडून घ्यायचा आहे. त्याबरोबर आता अर्जुनला एक हटके आयडिया सुचते आणि अर्जुन म्हणतो, ठीक आहे, तुम्हाला तिला मारण्याची इच्छा आहे ना, आपण तुमची इच्छा पूर्ण करू. सायली म्हणते, अहो काय. त्यावर अर्जुन म्हणतो, हो, आपण यांची इच्छा पूर्ण न करायची पण एक अट आहे. त्यावर आता अर्जुनने एक अट आहे असं म्हटल्यावर ती बाई म्हणते, मंजूर आहे साहेब. ज्या मुलीमुळे माझ्या पोराच आयुष्य उद्ध्वस्त झालं त्या पोरीला जर अद्दल शिकवाय मिळणार असेल तर मी काहीही मंजूर करायला तयार आहे. त्यावर अर्जुन म्हणतो, माझी अट अशी आहे की बबली लोखंडेला तुम्ही जेव्हा आमच्या घरी येऊन माराल तेव्हा आम्ही सुद्धा तिथेच असू, पण तुम्ही तेव्हा आमचं नाव घ्यायचं नाही. तुम्ही तेव्हा असं नाही सांगायचं की आम्ही तुम्हाला तो पत्ता दिला. तुम्ही काहीही सांगा, तुम्ही कोणाकडून घेतलात किंवा तुम्हीच स्वतः तिला घरी येतानाला पाहिलंत आणि म्हणून तुम्ही तिकडे आलात असं वाटलं पाहिजे. सगळ्यांना मंजूर. त्याबरोबर अर्जुन या गोष्टीसाठी आता तिला तयार करतो आणि आता ती बाई सुद्धा तयार होते. त्यानंतर मग आता अर्जुन म्हणत असतो, आता येईल खरी रंगत, खरी गंमत. त्यावर ती बाई म्हणते, पण साहेब, मी एकटी नाही येणार. मी येताना सोबत 4-5 बायका घेऊन येईन. चांगली ना, तिला कुठून काढली पाहिजे, तिच्या पिठ्ठ्या पाडला पाहिजे. आता हे ऐकून सायली म्हणते, अहो, हे सगळं काय करताय तुम्ही? तुम्हाला कळतंय का? अहो, जर या बाईने येऊन त्या प्रियाला घरी मारलं तर घरातलं सगळ्यांना प्रश्न नाही का पडणार? सगळे विचारणार नाही का की हे सगळं काय सुरू आहे म्हणून? त्याबरोबर अर्जुन म्हणतो, डोंट वरी, कोणी विचारलं तरीही या बाई काहीही खरं बोलणार नाहीयेत. त्यांच्या मुलाला न्याय मिळवून देणं ही त्यांची इच्छा आहे आणि त्यांच्या मुलाला आपण कायद्याने न्याय नाही मिळवून देऊ शकत, कारण ती गोष्ट प्रियाच्या हातून लहानपणी नकळतपणे घडली होती. त्याबरोबर आता इकडे दुसऱ्या बाजूला प्रिया हिला मात्र निवांत आराम पडलेला असतो. प्रिया ही निवांत बसलेली असते आणि आता ती विचार करत असते, चला आता ती बाई स्वतःहून पळून गेली म्हटल्यावर आता मला काही टेन्शनच नाहीये. खूप दिवसांनी असा निवांत वेळ मिळालाय, नाहीतर सतत त्या अर्जुन साहिलीच टेन्शनच असतं. माझ्या विरुद्ध काही पुरावे मिळवतायत का? माझ्या विरुद्ध काही करतायत का? पण आता त्या सदा आणि मैनाला तर मी आधी कडन पळवून लावलेला आहे आणि त्यात आता ही बाई स्वतःहून निघून गेली आहे.
म्हणजे माझं सगळं टेन्शन संपलं असा विचार करत प्रिया निवांत गार्डनमध्ये जो झुला असतो त्या झुल्यावर बसून झुलत असते. इतक्यात तिकडे ती बाई येते आणि आता तिने येताना 4-5 बायकासोबत आणलेल्या असतात आणि ती म्हणते, ती बघा बबली, हिच्यामुळेच माझ्या लेकाची ती अवस्था झाली आहे. त्याबरोबर मग आता त्या बायका आणि ही बाई मिळून येतात आणि प्रियाला मध्ये घेऊन मारायला लागतात. आता त्या मुलाच्या आई तर चप्पल काढून प्रियाला मारायला सुरुवात करते. त्याबरोबर इतर बायकाही त्यांच्या चपला काढतात आणि प्रियाला मारायला सुरुवात करतात. आता ती बाई म्हणत असते, काय तुझी हिंमत कशी झाली माझ्या लेकाबरोबर नको ते वागायची? तुझ्यामुळे माझा लेक आता निकामी झालाय. तुझ्यामुळे माझ्या लेकाला नोकरी धंदा घावना. तुझ्यामुळे झालंय सगळं. तुझ्यामुळे उद्ध्वस्ती झाली आमच्या घराची. तुझ्यामुळे वाटोळ झालं सगळ्याच. त्याबरोबर त्या ठिकाणी अश्विन आणि घरातले इतर सगळे सदस्य येतात. आता हा सर्व प्रकार बघून घरातल्यांना सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. अश्विन म्हणतो, एक मिनिट काय सुरू आहे हे सगळं? आणि तुम्ही माझ्या तन्वीवरती असं कसा काय हात उघारू शकता? तन्वी, इकडे ये तन्वी. आणि मग अश्विन कसा बसा प्रियाला त्या गराड्यातून पहिलं बाजूला घेतो आणि मग तो विचारू लागतो, काय चाललाय हा सर्व प्रकार? आणि मुळात तुम्हाला आतमध्ये येण्याची परवानगी दिलीच कोणी? तुम्ही आमच्या घराच्या आत कसे काय येऊ शकलात? आणि काय चाललंय हे तुम्ही तिला मारताय का? त्याबरोबर मग ती म्हणत असते, ओ साहेब, तुम्हाला नाही माहिती हिन माझं केवढं मोठं नुकसान केलंय ते. अहो, हिच्यामुळं माझा 24 वर्षांचा पोरगा निकामी झालाय. त्यावर आता अश्विन म्हणतो, काय केलंय माझ्या बायकोने? त्याबरोबर मग आता ती बाई सांगू लागते, लहान असताना खेळता एकदा मारामारी झाली आणि त्यामध्ये ह्या पोरीनं रॉडला धक्का दिला. तो रॉड माझ्या पोराच्या पायावर पडला आणि माझा पोरगा कायमचा अपंग झाला. त्या दिवसापासून मी हिला ओळखतोय पण मला भेटत नव्हती. आज कुठेतरी जाऊनही मला घावली आहे. तर तुम्हासनी काय वाटतं म्या हिला असंच सोडाय? होय. त्यावर मग अश्विन म्हणतो, एक मिनिट प्लीज. हे बघा, तन्वीकडन जे काही झालंय ते लहानपणी झालंय, चुकून झालंय, जाणून बुजून किंवा मुद्दामून ठरवून तिने काहीही केलेलं नाहीये. त्यामुळे प्लीज तुम्ही हे जे काही करताय ना ते सगळं नका करू, कारण हे सगळं करून आता काही उपयोग नाहीये. माझ्या बायकोमुळे तुमचं नुकसान झालं ना, ठीक आहे, मी तुम्हाला नुकसान भरपाई देतो. मग तर झालं ना, एवढं सगळं घडलंय त्यासाठी मी तुम्हाला नुकसान भरपाई देईन. पण प्लीज तुम्ही आता कोणीही तन्वीवर हात उगारू नका. आणि हे बघा, जे काही झालंय त्यामध्ये तन्वीचीही काही चूक नव्हती आणि तुमच्या मुलाचीही काही चूक नव्हती, कारण तेव्हा ती लोक लहान होती. हे घ्या, मी तुम्हाला हे 25,000 रुपये देतोय. तुम्ही तुमच्या मुलाच्या उपचाराला हे पैसे वापरा आणि जर तरीही तुमच्या मुलाचा उपचार होत नसला तर तुम्ही त्याला माझ्या हॉस्पिटलला घेऊन या. मी स्वतः डॉक्टर आहे. त्याबरोबर आता ती म्हणत असते, नाही, नको, आम्हाला तुमच्याकडून उपचार करून घ्यायचेच नाहीयेत. तुम्ही आम्हाला आणखीन जास्तीचे पैसे द्या. मला जास्त पैसे हवेत. मी माझ्या मुलाचा उपचार बाहेर करून घेईन. आता त्या बाईने पैशांची जास्त मागणी केल्यावर मग सायली म्हणते, एक मिनिट बास, पुरे झालं नाही म्हणजे आता हे प्रकरण आणखीन जास्त वाढवायची गरज नाहीये. अश्विन भाऊजी, तुम्ही एक काम करा, तुम्ही प्रियाला घेऊन आतमध्ये जा. आई बाबा, तुम्ही सगळे सुद्धा आतमध्ये जा. इथे काय करायचं, या बाईंशी काय बोलायचं, कसं बोलायचं ते सगळं मी बघते आणि हे बघतील. तुम्ही जा. मग त्याबरोबर सगळेजण आता तिकडन घरात जातात. मग आता अर्जुन हा त्या बाईला म्हणत असतो, हे बघा बाई, तुमची इच्छा होती प्रियाला मारायची आणि म्हणूनच मी तुम्हाला इथे येण्याची परवानगी दिली होती. आता तरीही माझ्या भावाने नुकसान भरपाई म्हणून तुम्हाला 25,000 रुपये देव केले. उगाच तुम्ही जास्त अपेक्षा करू नका. हे 25,000 रुपये घ्या आणि आत्ताच्या आत्ता ताबडतोब इकडं निघून जा. त्याबरोबर सायली म्हणते,
आणि तसंही लहान असताना प्रियाकडन खरंतर चुकून खेळता खेळता अंधाधुंद तुमच्या मुलाला लागलं होतं उगाचच्या उगाच. आता तुम्ही त्यासाठी आमच्याकडन पैसे उकाळू शकत नाही आणि तुम्हाला जे काही पैसे हवे असतील ना ते पैसे तुम्ही प्रियाकडन वसूल करायचे, आमच्या अश्विन भाऊजींकडन नाही. समजलं ना? ऑलरेडी ती रिया आमच्या अश्विन भाऊजींना खूप लुटते. त्यामुळे आता तुम्ही इकडन ज्यानंतर जर तुमची मदत लागली तर आम्ही तुम्हाला बोलू. त्यानंतर ती बाई तिकडन जात असते तर सायली तिला मागून हाक मारत म्हणते, प्रियाबद्दल आणखीन काही आठवलं तर आम्हाला जरूर सांगा. तर इकडे आता हा सगळा कांगावा सुरू असतो, गडबड सुरू असते. या सगळ्यामध्ये घरातले सगळे लोक व्यस्त असतात. घरात कोणाचंही आपल्याकडे लक्ष नाही आहे. ही गोष्ट आता अस्मिताच्या लक्षात येते आणि अस्मिता ही आता गुपचूप सचिनला शोधायला, मी आत्ताच जाऊ का? आता कोणाचं लक्षही नाहीये, त्यामुळे मला कोणी अडवूही शकणार नाही असा विचार करते. आणि आता सचिनला शोधायला जाण्यासाठी अस्मिता बाहेर पडते. अस्मिता म्हणत असते, सचिनची काळजी कोणाला नसली तरी मला आहे. मग ती सचिनच्या फोनवर सतत फोन ट्राय करत असते. तिला वाटत असतं सचिनचा फोन सचिन उचलेल. सचिनला फोन लागत असतो पण तो फोन उचलत नसतो. आता बराच वेळ पायपीट केल्यानंतर अस्मिता थकते. त्यात आता दुपारचं कडक ऊन वाढत येतं आणि मग मात्र अस्मिताचे बाण फुटतात आणि अस्मिताला घोवळ येते. आणि अस्मिता आता घोवळ येऊन खाली कोसळते. आता अस्मिता खाली पडलेली असते आणि त्याचवेळी आता त्या ठिकाणी अस्मिताच्या आसपास काही लोक जमा होतात. आता त्यातल्या एक माणूस बघतो की अस्मिताच्या जवळ तिचा फोन आहे. मग तो माणूस अस्मिताचा फोन उचलतो आणि आता लगेच त्या फोनवरती नंबर चालू करतो. तर त्यामध्ये सचिनचाच नंबर त्याला वरती दिसतो. मग आता तो माणूस सचिनला फोन करतो आणि आता तो सचिनला म्हणत असतो की इथं एक बाई चक्कर येऊन पडलेली आहे आणि त्यांच्या फोनमध्ये वरती तुमचाच नंबर आम्हाला सापडला म्हणून आम्ही तुम्हाला फोन केला. तुम्ही कोणी असाल, त्यांचे नातेवाईक तर प्लीज याबरोबर. आता लगेचच हे ऐकून सचिन घाबरतो आणि सचिनच्या लक्षात येतं अस्मिता प्रेग्नेंट आहे. जर तिला काही कमी जास्त झालं तर सचिन लगेचच म्हणतो, ठीक आहे मी येतोय. थँक यू सो मच कॉल केल्याबद्दल. प्लीज तुम्ही थोडा वेळ तिथे थांबा, तिच्याजवळ मी लगेच आलो. आणि मग पनवेल हायवे जवळ जी गल्ली असते त्या गल्लीमध्ये आता कुठेतरी सचिन येतो बघतो तर काय अस्मिता आता कोसळलेली असते. सचिन अस्मिताच्या आता अस्मिता ही म्हणत असते, अरे काय चाललंय तुमचं, काय बघताय तुम्ही सगळे असे. सचिनला सगळ्यांनी दारातच उभा ठेवलेला असतो आणि सगळेजण चिडचिड करत असतात. सचिनला चांगलं सुनावत असतात. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.